तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज आम्ही चाललो आहे रिसॉर्टला, विसावा पनवेलला. तिकडे चाललो आहे. खूप दिवसापासून प्लॅन बनलेला की जायचं आहे. तर आज प्लॅन सक्सेसफुल झाला. आजचा दिवस आमचा फिक्स झाला. तर आज आम्ही चाललो आहे पनवेलला, विसावा रिसॉर्टला. तर तिकडे खूप मजा येणार आहे. खूप आता नवीन आपल्याला बघायला भेटणार आहेत. माझे भाऊ आहेत, वहिनी आहेत, अजून नवीन मेंबर जॉईन होणार आहेत. आणि मेन म्हणजे आज एक सरप्राईज आहे की माझी आई एवढी 65 वर्षाची झाली, कधी ड्रेस नाही घातलाय. आज तिच्यासाठी मी ड्रेस घेऊन चाललेली आहे. तर बघूया घालते का, तिला जबरदस्ती करणार आहे, तिला माहिती नाही आहे. तर आज तिला मी ड्रेस हे करणार आहे. बघूया आम्ही सगळे भेटतोय. हा, कारण की खूप चिडते, कधीच नाही. एवढी ऍडमिट होती तरी तिने नव्हता घातलेला ड्रेस. तर आज बघूया एक नवीन काहीतरी आणि कशी दिसते. आणि आता सगळे एक एक करून भेटतात. आता मला काकी भेटतायत, तर त्यांना आता भेटून आम्ही स्टेशनला जात आहोत. तर भेटूया आता आपण तिकडे. चला, बाय बाय. हे बघा, काका, काकी आणि सोनू म्हणजे कौशल आहे. हे आम्हाला खारला भेटले, आम्ही एकत्र आलो. त्यानंतर आता पनवेलच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. हे बघा, कुणालचा मुलगा, कुणालची बायको आणि कुणालची मुलगी सगळे आता भेटलेले आहेत आम्हाला. आम्ही पनवेल ट्रेनमध्ये आहोत. त्याचं नाव काय? सौरभ. हाय. हे डान्स कर ना तुझा. बाय बाय. तर हे लोक भेटले आणि आम्ही हातीवर बसून ना तर आता आम्ही पोचलो आहे पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशन आहे, पोचलो आहे. तुम्हाला 200 रुपये वारी का भरणार? तिकडनं डायरेक्ट रिक्षा पकडून डायरेक्ट विसावा रिसॉर्ट. हा, काय टेन्शन नका. आम्ही ताटेवाटी मध्ये बसलेलो आहोत. तुम्ही बघा, सगळे बसलेले आहेत. बोल, काय बोल? नाही, मी तुम्हाला म्हटलं 10च्या वरती आहेत म्हणून तर तुम्हाला काल फोन केला मी. 2 गाड्या मला सांगितल्या होत्या. 1800, 2 गाड्या जर असल्या तर 1800 रुपये. माझी गाडी पाऊस बघा, पाऊस. त्या पण दिला त्या गाडी. कमी झालंय. प्रसंग थोडा लांब आहे, जरा काय करणार. तर आता चेंज केलाय थोडं. आता जाऊ आम्ही. बघा मागे.
आता आम्ही निघतोय एका तयारी करतो ते सगळे या बघा ड्रेसमध्ये आल्यात. आता मी तुम्हाला ओळख करून देते आणि आई लोकांचा जो प्लॅन होता तो मला सक्सेस झालेला आहे. प्रगतीची आई आलेली आहे, ती पण ड्रेस घातलेला आहे आणि माझ्या आईने पण ड्रेस घातलेला आहे. तुम्हाला दाखव.
प्रगती चालली आहे. आता आम्ही चाललोय ही स्लाईड करायला आणि लावडचं पण मी त्याला मोटिवेट केली आहे. आणि आता आम्ही चाललोय मेहनत करतो. तुझ्याहून जास्त मी स्लाईड केल्यात. मला आता कंटाळा येतो. हां हा सगळे दिसतात आहे. आता जेवायच्या लाईनीत आलो आहे. आम्ही जेवायसाठी चाललेलो आहोत.
राजू, तिसरा नंबर, चौथा नंबर, हा 5वा. भूक लागली आहे. तू नाही घेतली प्लेट? लपवली आहे. ला तू नेहा. मग तिकडे कशाला तू जाऊन बसलीस? हे जेवायला बसलेले आहेत. अरे चालूच नाही केलं, आता केलं. जेवायला बसले. जाऊ दे, लक्ष देऊ नका. मज्जा एकदाच करतो आपण. सोनू जेवायला बसलेला आहे. सोनू, अरे आम्ही काय पेशंट नाही आहे. मग काय आहे? मोठं पण असं वाटतं की गुजराती लोकांचे. तुझ्या पोरीने 4 चपात्या खाल्ल्या गरम गरम. 4 चपात्या खाल्ल्या तिने, भारवीनी. आम्हाला जातच नाही. तुला जात नाही, तिला जाते. रपाटून खाते ती. हे बघा चिकन आधी असंच ठेवलंय. तुम्ही जेऊच नका आज, उपवास. मला जात नव्हतं म्हणून मी राऊंड मारलाय. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. आणि इथे ही लोक उभे आहेत, वाट बघत आहेत. लतो, मजा आया क्या? मजा आया क्या? बहुत. भेटेल भेटेल. इथे प्रथम उपचार करतात. त्यांचं नाव आहे छाया डॉक्टर छाया आहेत. त्यांनी आता काकींचा उपचार केलेला आहे. हे बघा काकी, कसं वाटतंय? बरं वाटतं. आता आम्ही चाललेलो आहोत नीट.
झालाय टाइम, वाजले 5. आता आम्ही चाललोय घरी चेंजिंगला. रिसॉर्टचा व्ह्यू बघायचा. A few moments later. तर आता अशा प्रकारे आम्ही तयारी केली आहे आणि आता चाललो आहे नाश्ता आणि चहा करायला. स्नॅक्स, इव्हिनिंग स्नॅक्स. नाही तू पावभाजी खायला दुपारच्या जेवण आणि सकाळची चहा प्यायच्यापेक्षा पावभाजी चांगली. तर बघूया खाऊन हे बघा होऱ्या लोकांनी खाऊ. ते आधीच आले. पावभाजी संपली. आणि पाहिजे ही आहे पावभाजी. चहा बरोबर खायला. तुला किती पाव पाहिजे? मला 3 दे. 2 पाव बस झाले. आता आम्ही रेसॉर्टवरून बाहेर कपडे चेंज करून निघालो आहोत. तर सगळ्यांची चायपट्टी चालू होती. वॉटर पार्क मध्ये लय मजा आली. काय काय केलं? आणि दादा आणि भारू दीदी ते लोक अजून एक 2 तास खेळत होते पाण्यामध्ये आणि लास्टला हे दोघं जाऊन सापडले. तुला कसं वाटलं? तू काय काय केलंस? मी एकदम मोठ्या राईड मध्ये बसलो, छोट्या मध्ये पण बसलो. मला दादाने पाण्यात डुबवलं. बस 7 दिवस खूपच मजेत गेला. त्याच्या अगोदर असा मी कधी दिवस बसलेला नाही. काय काय केलं आज? आज पाण्यामधले सगळे गेम खेळलोय. मनात नव्हतं पण जबरदस्तीने नेलं तर खेळलोय. खूप आनंद वाटतो. ड्रेस घातलात पहिल्यांदा ना? पहिल्यांदा ड्रेस घातलात का? कसं वाटलं? 40 वर्षात पहिल्यांदा ड्रेस घातला. खूप बरं वाटलं सगळ्यांच्या सोबत. पाणी पण स्विमिंगला पण पहिल्यांदा झालं ना रिसॉर्टला? पहिल्यांदा मजा आली? एकदम छान. गाडीवाल्याला फोन केला नाही. सांग. वॉटर पार्क खूप चांगला होता. खूप मजा आली. स्लाईड पण खूप चांगल्या होत्या. मोठ्या होत्या आणि केवढ्या मोठ्या होत्या. पाणी खूप होतं. पाणी हे इथपर्यंत पाणी होतं. इथपर्यंत पाणी होतं पायापर्यंत. मजा खूप आली. जेवण पण चांगलं होतं. फक्त सकाळचं जेवण होतं. आत्ताचं जेवण पण चांगलं होतं. सगळे खूप मजा करतात. तुम्ही पण या हाऊसमध्ये येऊन मजा करा. तुला कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं. सगळ्यांना भेटून कसं वाटलं तुला? या हाऊसमध्ये येऊन पण मला सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. कोण कोण आलेले? कोणाकोणाला भेटले? सगळे आलेले. आत्या आलेल्या, मामा आलेले, काका आलेले, काकी आलेले, पप्पा आलेले, मम्मी आलेले, भाऊ आलेला. सगळे आले. मजा आली? हो, खूप मजा आली. आम्हाला स्वर्ग दाखवला आज आमच्या. आज काकांबरोबर वेळ घालवला. कसं वाटलं? ते छान वाटलं. हा, सुंदर. फॅमिली बरोबर माझ्या. कसं वाटलं? मला जावं होता, माझी मुलगी होती, माझा मुलगा होता. सगळ्यांबरोबर वेळ छान गेला आणि खूप खूप एन्जॉय केला. हा क्षण विसरणार नाही. छान आहे. कसं वाटलं तुला? मला तर मजा आली. काय काय केलं? काय केलं सूरज? काय कोणत्या स्लाईड? जेवढे राईड्स होते तेवढे ट्राय केले. काही बरोबर खूप मजा आली. काही बरोबर पण खूप राईड्स केले. माझ्याबरोबर नाही. दादी बरोबर नाही करायला भेटले फक्त कारण ते घाबरले. नाही पुन्हा कधी काय पाण्यात खेळले, नाचले. यादी कधी केलेलं? पहिले कधीच नाही. ड्रेस कधी घातला? नाही. कसं वाटलं? कम्फर्टेबल वाटलं? नाही खंबाळी वाटत. बरं वाटलं ना? पण छान होतीस ना? ठीक. नाही बुजगावलं. चांगली वाटत होती ना? आता हे लोक गाडीतनं जातात आहे. आता हे लोक गाडीतनं जातील. कारवाली माणसं आहेत, हे लोक चालले. तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं? छान आज काकी बरोबर, छान फॅमिली बरोबर टाइम स्पेंड केला तुम्ही इतका. स्लाईड केल्या छोट्या छोट्या. फ्लाईट गेल्या, परत पाण्यात खेळले. मध्ये गेलो, हो. डान्स केला. अरे वा. मजा आली खूप.
चला थँक्यू. मस्त. काय काय केलं? आम्ही खूप एन्जॉय केला आणि आम्ही पहिल्यांदा इथे आलो नेहामुळे आणि आम्हाला खूप छान वाटलं. इथे रिसॉर्ट मस्त आहे, तुम्ही पण भेट द्या. जेवण बरोबर नाही. जेवण बरोबर आहे, जेवण बरोबर आहे. नेहाला नाही आवडलं जेवण. नेहाला नाही आवडलं. ए तुला मजा आली की नाही? तुला मजा आली की नाही खरी? तुला आली की नाही? तुला कंटाळा येत होता आधी? खूप पोहली आज. हा. खूप पोहली आज. आता ती स्विमिंग क्लास करणार आहे. गेल्या टायमाला कराटे कराटे करणार होती. आता स्विमिंग शिकणार ती. नेक्स्ट रिसॉर्टला हा बाबू झोपलाय. बाबू झोपलाय. आता ही तू ही तर बोलायलाच पाहिजे. हा. लास्ट टाइम पण काय वाटलं तुम्हाला? मला खूप छान वाटलं. मी पहिल्यांदा शिकले. रिसॉर्टला नाही आलात कधी तुम्ही? नाही ना. अरे वा. अरे वा चांगलं आहे. फॅमिली पिकनिक काढली आहे. बायकोला कुठेतरी फिरायला घेऊन गेलाय. आता तो बायकोला घरातच ठेवतो. बाकी कुठेच घेऊन जात नाही. काय नाही. 2 पोरं आणि ती आणि घर बस आणि गाव अशीच आहे तिचं लाईफ आहे की नाही ग? हा. तिला ना एका बाजूला सांग रिसॉर्ट आणि एका बाजूला गाव, तर ती पहिलं प्रिपरेशन गावाला जाऊन करेल. ती असं बोलणार नाही. हा मग ते असं बोलणार नाही की मी गावाला राहिलात मी रिसॉर्टला जाते, मग मी डबल खर्च का करू. बरोबर. तर अशा प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे. बघू शकता पूर्ण सगळं खाली होत आलंय. आम्हीच राहिलो आहे लास्ट. आवाज पण गेला एकदम ऑलमोस्ट. आवाज येतच नाही. आमचं गार्डन फक्त राहिलं. हे गार्डन खेळायचं राहिलं तिकडे खेळायसाठी आणि हे पूर्ण हा रिसॉर्ट. आता किती शांत वाटतं बघा. मगाशी किती पब्लिक होती. ती नाही. हा दमलीस? मजा आली? खूप मजा आली. काय काय केलंस तू? मी सगळे राईड्स केले. जेवढे नव्हते तेवढे सगळे जेवढे आहेत तुम्हाला दिसतात ना इकडे ते सगळेच राईड्स केले. एक भीती घालवली मी. भीती. आता आमचा एक ग्रुप सेल्फी बाकी आहे, तो काढू आणि मग आपल्या रस्त्याने जातील घरी. मस्त वाटतं हे बघा केवढं मस्त आहे. तर आता आम्ही जाऊ. चला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स करायला विसरू नका. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की प्लीज सांगा, कारण की आम्हाला एकही कमेंट येत नाही. बाय. थांब काढतो ना सेल्फी. आता आहे ना. एक मिनिट. बरं वाटतंय मला. खालीला बरं वाटतं. आपण सुद्धा आला. गणवेला सोडून गेलाय. हा डोंबोलीला जाणार होता, याला इथंच ठेवलाय. आता हा कसा जाणार आहे आम्हाला नाही माहिती. अरे मी लाल लाल झाली. नेपाळी झाली. हे काय? ये क्या हो गया? काका बिचारे ट्रॅफिक मध्ये आम्हाला रस्ते काढून घेऊन जात आहेत. बघा ना किती आहे. मग ते काका काय चुकीचं बोलत होते काय तुम्हाला? ट्रकने अडकवले सगळ्यांना. मारतात ना. आज फाटाय का तो काका? इथेच ट्रॅफिक आहे. टर्नमुळे अडकले सगळं. जा जरा खाली जा. आपण पोहोचतो. नशीब किती चांगलं आहे बघ आपल्या. एवढं सुटून आलं नाही. कसं वाटतंय कृष्णा तुला? खूप छान वाटतंय. तुला रिसॉर्ट मध्ये काय आज काय एकदम असं वाटलं की जे जास्त राईड्सच नव्हत्या. फक्त इनमिन 3 ते 4 राईड्स होत्या. त्या पण एवढ्या खास नव्हत्या. लहान मुलांसाठी ठीक आहे रिसॉर्ट, पण मोठ्या माणसांसाठी ऍक्च्युली तो सॅटिस्फाय नाही आहे तिकडे जाऊन माणसाला. मोठ्या स्लाईड नाही काय नाही, त्याच्यामध्ये एवढं बरं नाही वाटत. जेवण कसं होतं? आणि जेवण तर एकदम असं होतं की नाश्ता 2 टाइम तर चांगला होता जाताना येताना. आणि त्याच्यामध्ये जेवणामध्ये थोडं मीठ हे त्याचं कमती होतं आणि त्याच्यामध्ये चिकनचं पण थोडं क्वांटिटी प्रॉपर वाटली नाही मला. आणि क्वालिटी पण तेवढी खास नव्हती, त्यामुळे जास्त आम्ही खाल्लं नाही. पावभाजी तर दबून खाल्ली. बोललो ना 2 टाइम तर नाश्ता चांगला. 50 वेळा प्यायला. 4-5-10 वेळा तर 4 वेळा प्यायला.
अरे चहा चांगली होती. मी बोललो ना नाश्ता बोलल्यावर त्याच्यात आलं ना, इन्क्लूड झालं ना. पण ते भरपाई केली ना. हा जेवण नाही चांगलं पण नाश्ता चहावरती राहायला विचार. बाकी सुविधामध्ये एक बरं आहे की तू फर्स्ट एडचं आहे म्हणून कोणाला काय लागलं इमर्जन्सीमध्ये तर मुलाला पट्ट्या लावू शकतो आपण. नाश्ता मिळतो ही मोठी गोष्ट आहे संध्याकाळी. हा नाश्ता भेटतो ती. बाकी एवढं काय नाही. तुला कसं वाटलं? तुला मला तेच सांगतोय बरं वाटलं. एन्जॉय केलंस की नाही तू? एन्जॉय केलं थोडंफार Family एन्जॉय सोबत. फॅमिली सोबत. स्विमिंग शिकला. हा एक बॉल घ्यायचा आणि त्याच्यावर पाय मारत बसायचे झालं स्विमिंग झाली. कसं पकडायचं? बॉल घेऊन स्विमिंग करायचं आणि असं एक साईडचा तुटला की डायरेक्ट पाण्यात बुडबुड बुडबुड पाणी पिऊन घ्यायचं स्विमिंग. आणि नंतर त्याच्यामध्ये काय काय करतात ते न्यायला माहिती. बाकी झालं ओके. मी बोलत होतो इकडे येताना ट्रॅव्हलिंग आपल्या गाड्या घेऊन या. कंच्या रिक्षा का भरोश्यावर राहू नका, कळलं? आपल्या गाड्याने या आणि व्यवस्थित घरी जा. तर बजेट तुमचं हलेल. हा बजेट चालेल खूप खूप. आम्हीच आता हललेलो आहे. आम्ही हल्लेलो ऑलरेडी. आम्हाला असं वाटलेलं एक पाय याचा सुद्धा पडलाय. आणि माझा इथं तर काय हाल आहे ते सांगू नाही शकत. बाकी काय नाही. चला बाय. सगळ्याच व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. सगळ्या व्हिडिओ बिचारा बसलाय हे बघा. या पायावर या पायावर पडला. त्याला कम्फर्टेबल म्हणजे कसं वजन इक्वल होईल. आता बरं पण वाटलं मला पण माहिती. बघतो पाय चालतो. झाडाच आहे झालाय दिसतो नाही. विकासचा इंटरव्ह्यू घेतला का रे आपण? पोरीला सांभाळलाच नाही. सांग आज कधी फॅमिलीला घेऊन नाही ह्याच्यात मुलीला सांभाळायला लागते. तू काय सांभाळलं? एक पण मुलाला सांभाळलंच नाही. म्हणून मी पहिले घराचं निघायचं पहिले मी हे केलेलं मुलीला नाही सांभाळलं. ते एन्जॉयमेंट भेटेल ना. मुलगी फॅमिली नसेल तर मुलं जातात तर चांगले वाटते. फॅमिली असेल तर डोक्याचा त्रास नाही. पूर्ण फॅमिली आहे तर चांगले पण वाटते. मग आता मुलगी वगैरे आहे फॅमिली असली तर काय काम नाही करणं झालंय. तुम्हाला आमची व्यथा काय सांगू. आता कसे आम्ही 1 तासाने बसलोय स्टेशनला पनवेल स्टेशनला. पण आमची अर्धी माणसं तिकडे अडकली आहेत. अजून त्यांना अर्धा 1 तास लागणार आहे. आणि इकडे पंख पण नाही, बसायला जागा नाही, बाथरूमची सोय नाही. काय बसलोय हालत खराब झाली आहे म्हणून इथे सीट भेटलाय आम्हाला. ट्रेन आहे समोर पण आम्ही जाऊ शकत नाही कारण की मागे खूप माणसं आहेत. हे बघा बिचारे हे याची बायको आणि आई पाठी येत असून त्यांना अजून अर्धा 1 तास लागणार आहे. काका काकी पण आहेत आमचे आणि आमचे काका काकी पण आहेत. कुठून आलो ते सर्व ट्रॅफिक पुढे आम्ही पनवेलला विसावा रिसॉर्टला गेलेलो. पळसपेपर्यंत ट्रॅफिक आहे. पूल आहे पूल तिकडे आम्हाला. म्हणजे हा जो अर्धा रस्त्याचा सकाळचा रस्ता होता तो आता आम्हाला 1-1.5 तास लागला. त्या लोकांना आता किती वेळ लागेल माहिती नाही. म्हणून आम्ही ठरवलंय स्टेशनला येऊन बसावं. हालत खूप खराब झाली. चला आता तर पोचलो आहे तिथे पनवेल स्टेशनला. आता बाकीचे येतील तसेच आम्ही निघू घरी. चेहरा तर दिसतो तुम्हाला थकलेला. दोघे पण थकलेलो आहे. आता जाऊ. ट्रॅव्हल करताना तर काढणार नाही कारण चार्जिंगच नाही आज. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. बाय बाय टाटा गुड बाय गया.